मुंबई पदवीधर निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळते। शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या काही मतदारसंघावर आता भाजपचा डोळा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परबांचं नाव मात्र या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, लोकसभा निवडणुकांमध्ये आपण हीच रस्सीखेच पाहिलेली होती। अगदी अनेक दिवस मंथन सुद्धा झालं सागरवर, वर्षावर बैठकांवर बैठका होत्या। काही जागांवर तिढा सुटत नव्हता। अगदी शेवटपर्यंत मात्र गोंगडं हे तसंच भिजत ठेवण्यात आलेलं होतं। शेवटच्या क्षणी तो तिढा सुटला। तीच परिस्थिती कुठेतरी आता पदवीधर निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहे का? कोकण पदवीधर मतदारसंघ असू दे किंवा मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघ, भाजप शिवसेनेत रस्सीखेच दिसतीये। लागवी अद्यापही भाजप शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये जे कोकण पदवीधर असेल आणि शिक्षक पदवीधर या मतदारसंघामध्ये नक्की उमेदवार कोण यावरून रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे शिंदे गटाने शिवसेनेची जागा असलेल्या 2 जागांवरती दावा केलेला आहे, त्यामुळे भाजप सुद्धा त्या ठिकाणी आग्रही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजप महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल आणि यामध्ये बैठकांचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू होईल अशा पद्धतीने एकंदरीत चित्र पाहायला मिळेल। मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जम अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघातून या दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडे नक्की उमेदवार कोण आहे की भाजपचा उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एकीकडे महाविकास आघाडी या सर्व निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। लागवी निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।